नमस्कार, मी शुभम खंदारे. आज या व्हिडिओमध्ये आपण ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तरुणांची मतं जास्तीत जास्त कशी मिळवली पाहिजेत यावर या ठिकाणी बोलणार आहोत. आजकाल तरुणांना खोटी आश्वासनं नको आहेत. तरुण या ठिकाणी हुशार झालेले आहेत. त्यांना ऑफिसमध्ये बसून भाषणं ऐकायला अजिबात आवडत नाही. तुम्ही सुद्धा तरुण आहात, तुम्हाला सदस्य व्हायचं आहे, तर तुम्हाला तरुणांपुढे भाषणं जोडण्यापेक्षा एखाद्या खेळाच्या ग्राउंडवर तरुण असतील तिथं गेलं पाहिजे. या ठिकाणी तरुण एखाद्या कट्ट्यावरती गप्पा हाणत बसलेले असतील तिथं तुम्ही गेलं पाहिजे. तरुण ज्या ज्या ठिकाणी आहेत तिथं जाऊन तुम्ही तुमचे प्लॅन सांगितले पाहिजेत. तरुण या ठिकाणी जागरूक झालेले आहेत आणि तरुणांना या ठिकाणी गावात खरं तर काहीतरी नवीन झालं पाहिजे असं वाटतं. तर तुम्ही तुमचे प्लॅन सांगितले पाहिजेत की आपण आपल्या गावामध्ये लायब्ररी करू, गावामध्ये काही स्पोर्ट्स सेंटर उभे करू, गावामध्ये ज्या गोष्टी नाहीत याविषयी तुम्ही तरुणांना विचारू शकता. त्यांना तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी एकत्र करू शकता. सध्या तरुण हे सोशल मीडियाचा वापर जास्त करतात. तुम्ही लाईव्ह सेशन्स घेऊ शकता ज्यामध्ये तुम्ही तरुणांकडून गावामध्ये काय केलं पाहिजे याविषयी माहिती घेऊ शकता. अशा प्रकारे तरुणांना तुम्ही विश्वासात घेऊन त्यांच्याशी जवळीक करून तुम्ही या ठिकाणी अधिकाधिक तरुणांची मतं मिळवण्यामध्ये सक्षम व्हाल. गावातील जे तरुण आहेत त्यांना तुमची मोहीम लीड करू द्या. त्यांना वाटू द्या की ही निवडणूक ही ते स्वतः लढवत आहेत किंवा तुम्ही जिंकाल याचा अर्थ ते स्वतः जिंकेल. त्यांच्याकडून आयडियाज घ्या. गावात रॅली काढायची असेल तर त्यांना ती लीड करू द्या. प्रत्येक तुमची जी स्ट्रॅटेजी आहे, तुमचे जे प्लॅन आहेत, तुमच्या ज्या संकल्पना आहेत त्यांना तरुणांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करा आणि त्यांच्यावरती नेतृत्व सोपवा. तरुणांना सहभागी करून घ्या. हे सहभागी करून घेण्यामध्ये जर तुम्ही यशस्वी झालात तर तरुणांचा खूप मोठा मतांचा प्रभाव हा तुमच्या मतपेटीवरती 100% पडेल. गेम प्लॅन सांगणार आहे तो म्हणजे की आपल्याला एक युवकांचं संघटन निर्माण करायचं आणि एक कार्यक्रम आयोजित करायचा ज्याच्यामध्ये तरुण त्यांचे स्किल्स दाखवतील. जसे की डान्स स्पर्धा असतील किंवा काही ॲग्रिकल्चर फेस्टिवल असेल जेणेकरून तरुण एकत्रित येतील. तरुण एकत्रित आल्यानंतर ते यशस्वी करून दाखवायचं. त्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप बनवायचा आणि ज्यावेळेस आपण प्रचार करणार आहोत त्यामध्ये ह्या यशस्वी झालेल्या गेम प्लॅन विषयी आपण प्रचार करायचा. तरुणांना सांगायचं की हा फक्त ट्रेलर होता. येणाऱ्या काळामध्ये आपण तरुणांसाठी अशाच प्रकारे संघटन करून तुम्हाला नेतृत्वाची संधी देऊन या ठिकाणी आपण गावाचा कायापालट करू.